आज जागतिक अंमली पदार्थ दिन आहे. त्यानिमित्तानं आज आम्ही मित्रमंडळाच्या वतीने गुटखा जाळून होळी साजरी केली. परळी शहर असो या बीड जिल्हा असो या महाराष्ट्र असो, लहान लहान तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या शरीराची एकतर हानी करत आहेत आणि आपल्या देशाची सुद्धा हानी करत आहेत. या निमित्तानं एक जनजागृती व्हावी म्हणून आम्ही आमच्या मित्रमंडळानं या व्यसनाच्या विरोधात एक होळीचा आम्ही संकल्प घेतला आणि त्यामध्ये सगळे व्यसन जळून जावे असे आम्ही एक प्रेरणा युवकांना देण्यासाठी आज हा प्रयत्न केला. लहान लहान लेकरं तरुण राहू सुलोचनचा नशा करत आहेत, पुन्हा गुटख्याचा नशा करत आहेत, गांजाचा नशा करत आहेत, अन्य आणखीन व्यसनं दारू पित आहेत. या व्यसनाधीन होऊन अपराध वाढत आहे. त्यामुळे त्याच्यावर कुठंतरी काहीतरी कारवाई करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं आज एक संकल्प आजच्या तरुणांना घेणं महत्त्वाचं आहे. विद्वान, गुणवान, बलवान हे आपल्या देशाच्या एक फायद्याचं आहे आणि आजचा तरुण जर विद्वान आणि गुणवान झाला तर आपला देश नक्की प्रगतीपथावर राहील. या जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त मला एवढंच बोलायचं की तरुणांनो सुधरा आणि व्यसनापासून लांब राहा. एवढंच बोलून आमचा आज हे कार्यक्रम होळी गुटख्याची झाली असं सांगतो आणि माझं संपतो.